अदरवाईज तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला कसकला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला सुरुवात करायची आहे प्लीज. पारसिक चॅम्पियन आपण विनंती करतोय तुम्हाला सुद्धा ऑलरेडी बॅटर तयार आहेत, कारण वेळ कमी आणि सामने भरपूर खेळवायचे आहेत. कसकला इंट्रोड्यूस केले गेले. टायमर आपलं ऑन होणार आहे जसंच पहिला चेंडू डिलिव्हर होईल. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं स्वीप केलंय, चेंडू होतोय फर, धावा मिळतील 4 4 4 आणि 4. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं थोडासा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती स्वीपचा फटका पाहायला मिळाला. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन समोरच्या दिशेने. पहिला बॉल थोडासा शॉर्ट, त्याच्यावरती पॅडल स्वीप. यावेळेस फुलर लेनचा बॉल त्याला समोरच्या दिशेने टोलावलाय. बॅटिंग मार्क वरती यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब आपण पाहतो. विकेटचं पतन स्ट्रेट टू द स्टम्प्स. नेक्स्ट बॅटर रेडी राहायचं लगेचच आपण. 3 बॉलचा खेळ झाला. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. जय भारत एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. न्यू बॅटर अक्षता आल्या आल्या स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कारण शॉर्ट बॉल पायावरती होता. संपर्क तितका प्रॉमिसिंग झाला नव्हता, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं. स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला सवीला आपण पाहतोय. धावांचा विचार केला 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 गोचा इशारा येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती आहे. यावेळेस डॉट बॉल येणार आहे. षटकाची झाली समाप्ती. एका षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. 10 धावा धावफलकावरती आहेत. चला 3 मिनिटात झाली. चला बॉलिंग मार्क वरती सध्या ऋत्वीला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र नो बॉलचे संकेत येत आहेत आणि बाउंड्री येते. चौकार येतोय. पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला. तिथे थोडासा खराब बॉल आणि त्या खराब बॉल वरती प्रत्युत्तर दिले. यावेळेस अजून एक शॉर्ट बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येईल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुन्हा एकदा वेगळ्या शैलीमध्ये फक्त दिशा दाखवण्याचं काम होतं. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. युवा रेनबो आणि बालमोहन टीम रेडी राहायचं आपण. महिलांसाठी अर्थातच ही सूचना आहे. युवा रेनबो रेडी राहायचं आपण. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जिथपर्यंत पोहोचेल एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 16 या स्कोर कार्ड वरती आहे. नो बॉलचे संकेत येत आहेत. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम तिथे केलं जात आहे. दोन्ही बॅटरचा विचार केला. अर्थातच पॉवरचा वापर कमी आणि अर्थातच माइंडचा वापर जास्त केला जातोय. 20 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 3. बॅटिंग मार्क वरती सध्याच्या घडीला सवीला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी करताना दिसते. अजून एक नो बॉल. पंच अजित निकम सरांच्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय. हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि धावफलकावरती 21 धावा आहेत. क्षेत्ररक्षक आहे. तिथून होते चुकी. कसं होती चेंडू खाली.
दिशेने क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा पाहायला मिळाला. चेंडू थांबवणं गरजेचं होतं, तेच केलंय. One to go! समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. षटकाची होतीये समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. 12.5च्या सरासरीने धावा आल्यात. Yes, please. बॉलिंग मार्क वरती सलोनीला इंट्रोड्यूस केलं गेलं. स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थ्रू द स्वीपर कव्हर तैनात आहे. एकच धाव निश्चितच मिळेल. महिलांचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला पारसिक चॅम्पियन आणि त्यांच्या विपक्ष जय भारत. तिसरं षटक घेऊन सलोनीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती सिंगलने धावफलक पुढे सरसावलाय. या बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. पंचांना थोडंसं मजबूर केलं जात आहे रात्रीच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी. धावफलकावरती 28 धावा आहेत. आउटसाइड एज संधी होती तिथे, त्या संधीचं सोनं केलंय. विकेटचं पतन होईल. रन आउटच्या रूपामध्ये फलंदाजाला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. मेजरला इंट्रोड्यूस केलं गेलं. सांघिक धावफलक 28 या स्कोर कार्ड वरती आहे. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप वरचा क्षेत्ररक्षक, स्क्वेअर मधला क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतोय. फुलर लेनचा बॉल, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या स्कोर कार्ड वरती आहे. यावेळेस इनसाइड एज, परंतु स्टम्प्स पासून थोडासा दूरवरून चेंडू निघून गेला. To go! 1 to go चे संकेत आणि धावफलकावरती धावा आपण पाहतो अजूनही 30 आहेत. या षटकातील शेवटच्या बॉलवरती फटका तर चांगला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करू शकले नाहीयेत. 3 षटकाची अर्थातच तिथे समाप्ती होणार आहे आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 31 आहेत. जय भारत टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं अर्थातच कुठेतरी फलंदाजी करायची होती. 31 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक अजून येणं बाकी आहे. 31. पॉवर प्लेचा इशारा येतो अर्थातच. 1 to go फेम अजित निकम सरांची एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीच्या जोरावरती आपण पाहिलं संपूर्ण मुंबई भ्रमण त्यांचं अर्थातच पंचांच्या रूपामध्ये आपण पाहतो. अनेक भल्या मोठ्या स्पर्धा अर्थातच अजित निकम सर याच शैलीमध्ये कव्हर करताना आपल्याला दिसतात. वायकट्टा सोबत सुद्धा अजित सरांचं एक नातं जुनं आहे. 31 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. जय भारत इथून शेवटच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये सुद्धा धावा कराव्या लागणार आहेत. एका बाजूला अक्षता आपण पाहतोय 9 बॉल 17 धावा. काजल 3 चेंडू फेस केल्यात, 2 धावा तिच्या फळीतून आल्यात. इथे मात्र नो बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर होता. नो बॉलचे संकेत येत आहेत, म्हणजे धावफलक थोडंसं पुढे सरसावलं जाणार आहे. शेवटचं अंतिम षटक रवीनाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थ्रू द अर्थातच स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेटचं पतन. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय धक्का. गॉन. काजलला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. फुलटच बॉल होता, त्याच्यावरती कन्व्हर्जन करता आलं नाहीये. स्वीप करण्याचा तो प्रयत्न होता, फोल ठरतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय. कन्व्हर्जन करण्याची गरज होती, फटका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर उर्वशीला इंट्रोड्यूस केलं गेलं. लेगस्टिकच्या बाहेर पंच नक्कीच वळतील. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे. 33.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल तिथे सुद्धा पाहायला मिळालं ते. थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक सलोनी तिथे होती. एक धाव निश्चितच रोखू शकत नाहीये. 34 धावा धावफलकावरती येत. येणाऱ्या 4 महत्वाच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे फटका चांगला आहे. आता चेंडू थांबणार नाहीये. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आणि 4 धाव्याने धावफलक जर आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचेल तब्बल 38 या स्कोर कार्डवर. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर्स, क्लासिकल कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये अजून एक 4 आणि या 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. जाऊन पोहोचेल धावफलक 42 या स्कोर कार्डवर. समोरच्या दिशेने हा सुद्धा फटका चांगला आहे. क्रॅकिंग, दमदार, असरदार वाय चषकाचा येतोय चौकार 4. 1 टू गो आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 46 या स्कोर कार्डवर. आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अक्षताच्या फळीतून बॅक टू बॅक आणि धावफलक टीम टोटल जाऊन पोहोचतोय 50 या स्कोर कार्डवर. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी कॅप्टन लगेचच या. रेनबो आणि टीम बालमोहन लगेच टॉस साठी आपण यायचंय. युवा रेनबो आणि बालमोहन लगेच टॉस साठी यायचंय. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचंय. ऑपॉर्च्युनिटी देता म्हणून. आणि जिकडे पण मोठ्या टुर्नामेंट लागतो तो तुम्ही असता. माझा सेम तुम्हाला फीडबॅक असतो. तुम्हाला बघून अजून आनंद होतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट टीम बालमोहन आहे. आपण पण कशा प्रकारे तयारी केली या टुर्नामेंट विषयी? आम्ही मेहनत तर खूप केली आहे, बट आता आम्ही बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोअर करायला ट्राय करू. नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोडा टाइम कमी आहे, सो लगेच मॅच चालू करायची आहे. थँक्यू. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलोनी आणि व्हॅलेन्सिया ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या जोडीवरती जबाबदारी आहे तब्बल 50 धावा धावफलकावरती होत्या, म्हणजेच 51चा पाठलाग करायचा आहे. आणि त्याच जबाबदारीला पार पाडण्यासाठी 2 बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला सलोनी आणि दुसऱ्या बाजूला व्हॅलेन्सिया. जोडीकडे कॅपेबिलिटी तर आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल. अर्थातच अकाउंट ओपन होतोय. श्री गणेशा धावफलकाचा होतोय. इथे मात्र नो बॉलचे संकेत येत आहेत. 51चा पाठलाग करायचा आहे. नो बॉलचे संकेत येत आहेत. वाय चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन रजनी क्रमांक 3 तुम्ही पाहताय. सध्याच्या घडीला महिलांचा लॉट सुरू आहे आणि त्या लॉट मध्ये एक महत्वाची मॅच सुरू आहे. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. त्याच्यानंतर चेंडू दन 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 करत निघून जातोय. वाय चषकाचा येतोय चौकार 4.
फुलर लेनचा बॉल त्याला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक होता स्क्वेअरच्या आतमध्ये, त्याला बीट करायचं होतं, तेच केलं. 51चा पाठलाग करायचा आणि या जोडीकडे ती कॅपेबिलिटी, क्षमता, कुवत आहे. अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेने, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. अजून एक चौकार. 4 प्रयत्न झाले तिथे, परंतु त्या प्रयत्नाला यश येत नाही. धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती आहे. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. प्रयत्न झाले, स्वतःला झोकून दिलं तिथे क्षेत्ररक्षकाने, परंतु वेलेन्सियाच्या स्ट्रोकला थांबवणं शक्य झालं नाहीये. अगदी गोळीसारखा चेंडू निघून जातोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अजून एक ब्रँडेड, दमदार, असरदार वाय चषकाचा येतोय चौकार. बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक कुठेतरी व्हॅलेन्सिया लगावते. 51 पाठलाग करताना हीच गरज होती. टू गोचा इशारा येतोय. यावेळी दडपण प्रेशर म्हणावं लागेल, कारण बॅक टू बॅक 3 चौकारानंतर गोलंदाज काजलला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि तेच आपण पाहिलं. त्या प्रयत्नांना अजूनही यश येत नाहीये. इथे मात्र नो बॉलचे संकेत आहेत. अंडर प्रेशर एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. थोडस चर्चासत्र तिथे आपण पाहिलंय. लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागेल, कारण बदल ही काळाची गरज आहे. जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्यामध्ये बदलतो ना, तसं गोलंदाजाला लाईन लेंथ मध्ये बदल करणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रारंभिक 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळी थोडेसे धीम्या गतीचा चेंडू, लाईन लेंथ मध्ये सुद्धा बदल पाहायला मिळाला. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. One to go. 17 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती आपण पाहिलं, सरळ पायावरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. षटकाची होतीये समाप्ती. 17 धावा धावफलकावरती आहेत. 51चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 34 धाव्यांची गरज आहे. प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. 5 कॅमेऱ्यानिशी या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. जो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून जोडला गेलाय, परंतु अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर करायचं. येणाऱ्या भविष्यामध्ये भल्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला याच वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. सुरुवात करायची आहे, थोडंसं स्पीडअप करा. 34 धाव्यांची अजूनही गरज आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती नीलमला इंट्रोड्यूस केलं गेलं. मनगटाचा वापर तिथे केला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा आधी प्रयत्न होता, परंतु चेंडू मिड विकेट रिजन वरती ट्रॅव्हल होतोय. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. इथून मात्र गिअर बदलावे लागतील. दोन्ही एंडने आता इथून मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. फटके खेळावे लागणार आहेत. एका बाजूला आपण पाहतोय व्हॅलेन्सिया 7 बॉल फेस केलेत, 14 धावा बनवल्यात, परंतु आता सोनोलीला सुद्धा आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे, कारण कमी षटकांचे सामने असल्यामुळे मात्र धावा कराव्या लागतात. उलटोच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आलाय. 1 धाव इथे सुद्धा कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या स्कोर कार्डवर. हाय बॅकलिफ्टने आपण पाहिलं ऑनड्रीवचा फटका पाहायला मिळतोय, परंतु 1च धाव मिळेल आणि सध्या मात्र इथून धावांचा ओघ वाढवावा लागणार आहे. टू गोचा इशारा येतोय.
हा सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतो. ड्राईव्ह फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. वन टू गोचा इशारा येतो आणि धावफलकावरती धावा पाहिल्या तर 24 धावा आहेत. इथे मात्र नो बॉल. ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव निश्चित मिळेल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. आखो ही आखो में इशारा आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. धावांचा विचार केला धावफलक 27 या स्कोर कार्ड वरती आहे. बारामध्ये 24 ची गरज आहे. म्हणजे 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. येणारा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा करायच्या आहेत. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. एखाद दुसरं विकेट पटकावणं सुद्धा काळाची गरज आहे. एका बाजूला पारसिक चॅम्पियन आणि त्यांचे विपक्ष जय भारत आपण पाहतोय. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. क्रुशल षटक घेऊन कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बॉलिंग मार्क वरती रूथला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र नो बॉल. स्टेप 28 धावा धावफलकावरती आहेत. वन मोर सिंगल आणि धावफलक जर पाहिलं तर बघता बघता जाऊन पोहोचेल तब्बल 29. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त लॉफ्ट केलंय आणि एक लॉफ्टेड चौकार आपल्याला पाहायला मिळतो कारण इंटू द गॅप खेळला स्ट्रोक आणि धावफलक बघता बघता 4 ने फ्लावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 या स्कोर कार्डवर. 2 बॉलचा खेळ झालाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 51चा पाठलाग करायचा आहे. सलोनी प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करते. यावेळेस फोर्सचा वापर केला गेलाय. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव रोखू शकतोय आणि अर्थातच 34 धावा धावफलकावरती आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट झाली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. इंटू द गॅप, इंटू द फेन्स येतोय अजून एक दमदार असरदार वाय चषकाचा चौकार. 4. .38 ऑन द स्कोर कार्ड. व्हॅलेन्सिया 22 धावांवरती खेळताना आपल्याला दिसते. आक्रमकता तिने व्हेरी फर्स्ट बॉल पासून दाखवली आहे. वन डे डिक्लेअरच्या रूपामधून अजून एक धाव आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 39 या स्कोर कार्डवर. 51चा पाठलाग करायचा होता. ऑलरेडी 39 धावा धावफलकावरती आहेत. वन टू गोचा इशारा येतोय. समोरच्या दिशेने यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि हा रनआउट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे कारण धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 39 आहेत. 51चा पाठलाग करायचा होता. निकिताने मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फक्त क्षेत्ररक्षण नाही तर व्हॅलेन्सियाला सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी व्हॅलेन्सियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती परंतु हा रनआउट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का. न्यू बॅटर ऋत्वीला इंट्रोड्यूस केलं गेलं. 51 धावांचा पाठलाग करायचा होता. 3 षटका मागे 39 धावा तर आल्यात. समीकरण आहे 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके किंवा एखाद दुसरा मोठा फटका आणि सिंगल डबलने मॅच चालू ठेवावी लागणार आहे.
6 मध्ये 12ची गरज आहे. वाय चषक 2025 दमदार आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. मोठ्या संख्येने आपण पाहतोय प्रेक्षक राजांची अलोट गर्दी आपल्याला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचे संकेत येत आहेत. 12 धावा इथून डिफेंड करणं थोडंसं कठीण काम आहे पॉवर प्ले मध्ये. चला 6 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक सवीला इंट्रोड्यूस केलं गेलं. विकेट करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच बॉक्स आउटच्या रूपामध्ये जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. व्हेरी लास्ट बॉल वरती आपण पाहिलं की अर्थातच व्हॅलेन्सिया बाद झाली. त्याच्यानंतर समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. न्यू बॅटर रवीनाला इंट्रोड्यूस केलं गेलं. रवीनाकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके ती खेळू शकते, परंतु सध्याच्या घडीला समीकरण थोडंसं कठीण आहे. 5 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल ॲक्युरेट निशाणावरती हाताळताना आपण पाहिलंय. 5 बॉल 12ची गरज आहे. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, परंतु चेंडू खाली पोहोचतोय. एक धाव निश्चितच कंप्लीट होतीये. तरी सुद्धा समीकरण 4 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. म्हणजे मिनिमम 2 मोठे फटके तर खेळावे लागणार आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इनटू द गॅप पुन्हा एकदा आपण पाहिलं एलिगंट पुश आणि येतोय चौकार महत्वाच्या क्षणामध्ये. आणि धावफलक या चौकाराने जाऊन पोहोचेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पायावरती बॉल, त्याला फक्त आणि फक्त टाइम केलाय. क्लास ऑफ टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. 44 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं रिश्वक तिथे पाहायला मिळालंय. इथे मात्र नो बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू थांबणार नाहीये. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय अजून एक चौकार आणि या चौकाराने धावफलक 48 वरती जाऊन पोहोचतोय. 3 धाव्यांची गरज आहे. 3 धाव्यांची गरज आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मोक्याच्या क्षणी अजून एक गडी बाद होतो. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. तब्बल 19 धावांची चांगली खेळी खेळून सलोनीला जावं लागेल तंबूच्या आसराला, परंतु मॅच अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती सध्याच्या घडीला निशिताला इंट्रोड्यूस केलं गेलंय. दोन बॉल 3ची गरज आहे. त्याला स्पीडअप करायचं आहे थोडस. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. एक बॉल 3ची गरज आहे. मॅच अजूनही जर 2 धावा झाला तर अर्थातच कुठेतरी आपण पहिल्या सुपर ओव्हर कडे वळतोय की काय, ही सुद्धा चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू आहे. एक बॉल 3ची गरज. गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडे संधी. एकदा या बॉल साठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक बॉल 3 आणि इथे मात्र रनआउट आपण पाहतोय. आणि अर्थातच वाय चषक 2025 पासून मी रजा घेतो. मी पुन्हा एकदा वाय चषक म्हणजेच अमय अरुण घोले सर असतील आणि अर्थातच संदीपजी कवळे सर असतील ज्यांनी वाय कट्ट्यामध्ये मला संधी दिली आहे, त्यांचा अर्थातच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. भेटूया पुढच्या एडिशन मध्ये. तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा अर्थातच वाय चषक 2025.
हॅलो, धन्यवाद. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. जबरदस्त मॅच पाहिली गेली शेवटच्या दोन्ही टीम्स. आपण देखील आपला देखील इकडे सन्मान केला जाईल.